आज तुम्हाला वॉशिंग मशीन रिपेअर करताना व्हिडिओ दाखवतो। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे SK। आज पाचगाव मध्ये गेलतो वॉशिंग मशीन जोडायचा। वॉशिंग मशीनचा प्रॉब्लेम बघितला, म्हटलं सगळं उलगडायच लागते मशीन। कस्टमरला सांगून पार्ट मागवून घेतला, खर्च सांगितला आणि लागलो कामाला। ड्रमची फ्लॅंज तुटल्यामुळे फ्लॅंज आपल्याला रिपेअर करायची होती। फ्लॅंज बदलायची म्हटल्यावर सगळं मशीन उलगडायला लागतंय। मशीनचं सगळं पार्ट बाहेर काढून फ्लॅंज बदलायला लागतं। जुनी तुटलेली फ्लॅंज ही सजासजी हाताने निघत नाही म्हणून जाल लावून काढायला लागतं। कस्टमर अगदी ओळखीचा असल्यामुळे काम करत असताना नाश्ता लगेच आला। कस्टमरच्या इथे 2-3 तास लागणार होतं, त्यामुळे कस्टमरने चहा आणि नाश्ता पण दिला। चहा नाश्ता दिल्यानंतर परत आम्ही कामाला लागलो। फ्लॅंज बदलायची म्हणल्यावर मशीन रिपेअर करायला कमीत कमी 3 तास। फ्लॅंज वगैरे बदलून झाल्यानंतर सगळं स्पेअर पार्ट परत जोडायला घेतलं। हीच नवीन फ्लॅंज आहे बघा, ही आपण आता बसवणार आहे। सगळं मशीन असं उलगडून बदलायला लागते, सोपी गोष्ट नाही आणि सोप्या गोष्टीचा आपण नादच करत नाही। कसा आहे दणका एवढा मोठा। 2-3 तास काम केल्यानंतर शेवट काम पूर्ण झालंच। काम पूर्ण झाले, एकदाचा जीव भांडत पडला। मशीन घेतलं डायरेक्ट जोडायला आणि मशीन पण लावलं डायरेक्ट ट्रायलला। आपण काम केले म्हणजे ट्रायल पण घ्यायला लागत, पण कस्टमरच्या समाधानासाठी करायला लागते। तिथलं काम कंप्लीट झाल्यानंतर गेलतो एक टीव्ही जोडायसाठी। टीव्ही जोडायचा एक लय कंटाळा येतो, पण काय करणार, करायला लागतेच। असं टीव्ही युनिट असले की मग काय लगेच एका मिनिटात होते। मेजरमेंट घ्यायचं आणि डायरेक्ट स्क्रू पिळायचं, बरोबर सेंटरला जोडायचं, म्हणजे कस्टमर डायरेक्ट खुश होते। टीव्ही जोडा काय ते केरलीतच गेलतो घराजवळ। एवढे एक काम झाले शेवटचं की मग डायरेक्ट घरलाच जाणार। इथं काय 15-20 मिनिटं लागला असतील। टीव्ही जोडला आणि पैसे घेतला आणि इथनं मग बाहेर पडलो। आज काय रविवार असल्यामुळे 2च विजिट केले आणि म्हणलं आता सुट्टी एन्जॉय करूया। असंच मित्रांनो, छान छान व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा। थँक्यू।